मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, पहलगामचा इस्लामिक आतंकी हल्ला ज्या दिवशी घडला, ज्यात आतंकवादी जिहादी लोकांनी हिंदू लोकांना त्यांचा धर्म विचारून, ज्यात आपले महाराष्ट्रातले 6 कुटुंबसुद्धा सहभागी होते. महिलेच्या पतीला त्यांचा खतना झालाय का नाही हे चेक केल्यानंतर, त्यांना कलमा वाचायला लावल्यानंतर त्यांच्या कपाळात थेट पॉइंट ब्लँक गोळी घालण्यात आली. ही घटना ज्या दिवशी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या व्हिडिओत मी असं दावा केलेला होता की या आतंकवाद्यांना स्थानिक काश्मीरी लोकांनीच मदत केलेली आहे, त्यांच्या मदतीशिवाय ही घटना घडूच शकत नाही, असा ठाम दावा मी केलेला होता. ज्या व्हिडिओच्या खाली अनेक 2-3 लोकांनी माझ्यावर टीकासुद्धा केलेली होती, तरीसुद्धा माझ्या दाव्यावर मी ठाम होतो. आणि मी सांगितलेलं होतं की इस्लामिक आतंकी लोक जे LOC पासून पहलगाम 400 किलोमीटर दूर आहे, इतक्या लांबचा प्रवास करून कोणताही व्यक्ती या घटनेला अंजाम किंवा एक पूर्वनियोजित घटना असल्याशिवाय ही घटना घडूच शकत नाही. कुठलाही व्यक्ती ये आणि असा आतंकी हमला कर, अशा प्रकारच्या योजना होत नसतात, अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात नाहीत. याला जवळपास 2 ते 3 आठवड्याची पूर्वनियोजितपणे तयारी लागते. आणि ही तयारी घडवण्यासाठी त्यांना जेवण लागतं, राहण्यासाठी ज्या सुखसुविधा लागतात त्या कोणीतरी त्यांना दिल्या असणार, आणि त्या देण्यासाठी तिथला स्थानिक मुसलमानच जबाबदार आहे. आणि मित्रांनो, माझा या दाव्यावर शिक्कामोर्तब जो आहे तो मागच्या 2 दिवसापासून भारतीय सेना जी तपासणी करते, जे फोटो जे व्हिडिओज आपल्या समोर आलेत, त्यानंतर माझ्या दाव्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण मित्रांनो, भारतीय सेनेने एक फोटो आपल्या समोर ठेवलेला आहे. हा त्या ठिकाणाचा फोटो आहे. मी स्क्रीनवर तो फोटो लावतोय. त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की 2 ते 3 सिलेंडर आहेत, आणि जवळपास जगण्यासाठी ज्या सुखसुविधा, ज्या मूलभूत गोष्टींची गरज असते, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि हे ठिकाण ते आहे ज्या ठिकाणी हे आतंकी हमला, हा जो आक्रमण आहे तो राबवण्याच्या अगोदर जवळपास 2 आठवडे आतंकवादी त्या ठिकाणी राहत होते. मित्रांनो, साधी गोष्ट आहे. मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतोय की एखादा आतंकवादी हा LOC पासून 400 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी येतोय, तो येताना सोबत फक्त बंदूक घेऊन येईल, AK-47, M14 जी काही बंदूक असेल, ती बंदुकीची सामग्री त्याच्या हातात असताना ते सिलेंडर, ते सगळे जे वजनाचा भार आहे तो 400 किलोमीटर आपल्या खांद्यावर तर घेऊन येणार नाही. सिलेंडर, त्याचं खाण्यापाण्याच्या जे काही गोष्टी असतील, त्या सर्व गोष्टी तिथल्या स्थानिक मुसलमानांनी त्याला दिलेल्या असणार, किंवा त्या दिल्याशिवाय तो 2 ते 3 आठवडे त्या ठिकाणी जगू शकतो का? हा साधा माझा प्रश्न आहे. त्या स्थानिक मुसलमानांनी जर त्यांना मदत केली नसती तर 2 ते 3 आठवडे हे इस्लामिक आतंकवादी जिहादी लोक त्या ठिकाणी जगू शकले असते का? आणि जर जगलेच नसते, आणि जर यांना माहिती असतं की मुसलमान लोक, जे स्थानिक लोक आहेत, आपल्याला मदत करणारच नाहीत, तर त्यांची कधी हिंमत पहलगाममध्ये येण्याची झालीच नसती. आणि याशिवाय अजून एक दावा जो तिथे वाचलेल्या हिंदू लोकांनी केला आहे, 1-2 स्टेटमेंट्स मी तुमच्यासमोर ठेवतोय. त्या लोकांनी जो दावा आपल्यासमोर केला आहे की ही जी घटना आहे ती घडण्याच्या अगोदर, कारण की ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे ही ठिकाण मेन रोडपासून जवळपास अर्ध्या घंट्यापासून उंचावर आहे. या ठिकाणावर नाही कुठली गाडी जाते, नाही कोणत्याही प्रकारचं वाहन. मिलिटरीसुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 1 घंटा ते 40 मिनटं तुम्हाला कमीत कमी लागतात. कमीत कमी म्हणतोय. अशा भर जर आपण जे म्हणतोय की गर्दीच्या ठिकाणी जाणं कोणत्याही व्यक्तीला सोपं नव्हतं. आणि असं ठिकाण मुद्दामून आतंकवाद्यांनी चूज केलेलं होतं की ते उंचावर असावं, मेन रोडपासून अर्धा घंटा दूर असावं. कारण की सर्वांना धर्म विचारताना जे काही टाईम स्पेंड होईल, 1 अर्धा तास त्या लोकांना लागेल, ते टाईम त्यांना भेटावं, आणि ते टाईम मिळवून देण्याचं काम स्थानिक लोकांनीच केलेलं आहे. कारण मित्रांनो, 2 लोकांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे की ही घटना घडण्याच्या अगोदर या उंचावर जी एक जागा आहे, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, या जागेचा जो खालचा भाग आहे, जिथे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत, तिथे हे घोडा चालवणारे जे मुस्लिम लोक आहेत ना, ते लोक हिंदू पर्यटकांना मुद्दामून त्या ठिकाणी जाण्यासाठी परसुएड करण्याचा प्रयत्न करत होते. त्या लोकांना धर्म विचारून, चला तुम्हाला मिनी स्वित्झर्लंड दाखवतो, त्या ठिकाणावर तुम्हाला गेलंच पाहिजे, आणि जबरदस्ती त्यांना खेचून नेण्याचा प्रयत्न करत होते. या लोकांच्या एक संशयास्पद वागण्यावर ज्या लोकांना शंका आली, ते लोक त्या ठिकाणी गेले नाहीत. आणि जेव्हा या लोकांना नंतर कळालं की अशा प्रकारची घटना घडली आहे,
त्या लोकांना, या जे घोडसवार होते, जे लोक हे घोडा चालवण्याचा व्यापार करतात, घोड्यावर बसवून त्या उंचावरच्या ठिकाणी हिंदू पर्यटकांना घेऊन जातात, त्या लोकांना आज अटक करण्यात आलेली आहे. आणि हे ऑन रेकॉर्ड इन्फॉर्मेशन आहे, मी कोणतीही खोटी बातमी तुम्हाला देत नाही आहे. विचार करा मित्रांनो, जर या घोडे चालवणाऱ्या लोकांना जर हे माहिती होतं की आतंकवादी त्या ठिकाणी लपलेले आहेत, त्या लोकांनी पूर्ण तयारी केलेली आहे की अर्धा ते 40 मिनिटाचा गॅप आपल्याला भेटला की सर्व हिंदू पर्यटकांना आपण घेरायचं, त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करायचा, जर ही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे होती तर त्यांनी BSFला किंवा इंडियन मिलिटरीला का दिली नाही? कारण हे लोकसुद्धा त्या आतंकवाद्यांसोबत पूर्णपणे मिळालेले होते. त्यांनासुद्धा या हिंदू लोकांना त्या उंचावरच्या ठिकाणी नेऊन पोचवून त्यांना अडकवून त्यांना मारायचं प्लॅन होतं. आणि काय काय पर्यटक तर असं सुद्धा म्हणतात, त्याची व्हेरिफिकेशन माझ्यापर्यंत नाही आहे, पण एकाच दोन लोक असं सुद्धा म्हणत होते की जेव्हा आतंकवादी गोळीबार करत होते तेव्हा या घोडे चालवणाऱ्या लोकांकडे, म्हणजे स्थानिक मुसलमानांकडे काही लोक जेव्हा आली आणि आम्हाला परत खाली घेऊन जावा असं जेव्हा त्यांना म्हटलं, तेव्हा त्यांनी 500 रुपयांच्या ऐवजी 5000 रुपयांची मागणी केली. त्यांना म्हटलं की तुम्हाला जीव जर स्वतःचा वाचवायचा असेल तर आम्हाला 5000 रुपये द्या, आम्ही तुम्हाला खाली सुरक्षितपणे नेऊ. आणि जेव्हा हिंदू पर्यटकांनी यांना विचारलं की ही तर मनमानी आहे, तेव्हा त्या मुस्लिम लोकांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? की तुम्हाला पैसे पाहिजेत की जीव पाहिजे? जीव जर वाचवायचा असेल तर 5000 रुपये द्या, असं सुद्धा 1-2 लोकांनी ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हे काश्मीरमध्ये जे विकासाचं ढोंग नरेंद्र मोदींनी मागच्या 5 वर्षांपासून लावलं आहे ना, ते ढोंग आता पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आज जर काश्मीर आपल्या भारताचा भाग असून सुद्धा त्या काश्मीरमध्ये हिंदू लोक सुरक्षित नसतील तर त्यामागचं स्पष्ट कारण हे त्या काश्मीरमध्ये राहणारे स्थानिक मुसलमान आहेत. कारण मित्रांनो, आतंकवाद्यांना मारण्यात आलं की हे लोक मोर्चे काढतात, विरोधी प्रदर्शन करतात, अनेक मिलिटरीला हे लोक विरोध करतात. कारण काय? कारण या लोकांना पाकिस्तानी प्रेम यांच्या मनात आहे, या लोकांच्या मनात जिहाद आहे. मित्रांनो, इस्लामचा, या धर्माचा मूलभूत आधारच तो आहे. मी अनेक वेळा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की हिंदू, केवळ हिंदूच नाही तर नॉन मुस्लिम जर त्यांच्या समोर आला तर तिथल्या तिथे तो काफिर आहे, त्याला मारून टाका, अशी सहजपणे स्पष्ट भूमिका कुराणची आहे. त्यामुळे तिथले जे काश्मीरचे स्थानिक मुसलमान आहेत ना, त्यांना सुद्धा नॉन मुस्लिम जे हिंदू आहेत त्यांना मारायचं आहे. फक्त आज जे त्यांच्या डोळ्यात अश्रू आज दिसत आहेत ना, जे लोक म्हणत आहेत की हिंदूंना मारलं गेलं, आम्हाला फार दुःख होतं आहे, तर दुःख हिंदूंना मारलं म्हणून नाही होत आहे. जे व्यापार, पर्यटकाचं व्यापार यंदा इतक्या वर्षापासून चाललेलं होतं, त्यांना जे पैसे भेटत होते ना, ते आता भेटणार नाहीत. आणि तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ एका लाईनीने बघा. स्थानिक लोक, हिंदू लोक मेले म्हणून दुःख प्रदर्शित नाही करत आहेत, तर त्यांचा व्यापार बुडाला, त्यांना आता पैसे भेटणार नाहीत, आम्ही जगणार कसं, हेच रिपिटेटिव्ह वक्तव्य त्यांच्या तोंडातून निघत आहेत. एकाच्या तरी मुखातून हे शब्द निघाले का की हिंदू व्यक्ती मारला गेला, आपला देशवासी होता, आपल्या भारतातला व्यक्ती होता, तो मेला म्हणून आम्ही दुःखी आहोत, असं एकाच्या सुद्धा तोंडातून तुम्ही वक्तव्य ऐकणार नाही. कारण त्यांना खेद नाहीच आहे, त्यांना उलट आनंद आहे की हिंदू लोक मारली गेली. हे हिंदू लोक आपल्यावर अत्याचार करतात, आपल्या भूमीवर जबरदस्ती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, अशा प्रकारचा एक कुविचार या मुस्लिम लोकांच्या मनात आहे. काश्मीर आपलाच आहे, यात काहीही तिळमात्र माझ्या मनात शंका नाही. महर्षी कश्यपची भूमीपासून आजपर्यंतचा वारसा हा हिंदूंकडेच आहे. पण काश्मीरमध्ये जे आज मुस्लिम जनता आहे ना, ती भारतीय नाही, हे आपल्याला कबूल करावं लागेल. नरेंद्र मोदींनी हे जे विकासाचं ढोंग लावलेलं आहे ते बंद करावं लागेल. आणि डेमोक्रेसी, लोकशाही जी जबरदस्ती काश्मीरी मुसलमानांच्या डोक्यावर आपण लादण्याचा प्रयत्न करतोय, ती लोकशाही त्यांना नकोच आहे. लगेच काश्मीरमध्ये जी सरकार आज सुप्रीम कोर्टने जबरदस्ती निवडून आणण्याचा प्रयत्न केला, त्या सरकारला बरखास्त केलं पाहिजे. त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लावून या जिहादी मुसलमानांना डिटेन्शन कॅम्पमध्ये दाखल केलं पाहिजे. यांना लोकशाही नको आहे, या लोकांना राजेशाहीच पाहिजे. हे लोक तेच डिझर्व करतात. या लोकांना लोकशाही देण्यामध्ये आपला फायदा नाही. हे जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि इथले स्थानिक हिंदू स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधलं भलं होणार नाही. जे काश्मीरी पंडित आहेत ना, त्यांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये नेऊन एक सेटल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांची जमीन आजही आहे, ऑन रेकॉर्ड त्यांच्या प्रॉपर्टीची जी नोंदणी आहे आजही आपल्याला सापडते. लाल चौकमध्ये अनेक लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी त्यांची आहे.
त्यांना ती प्रॉपर्टी परत मिळवून देण्यात सरकारने प्रयत्न केलं पाहिजे आणि भरभक्कम सिक्युरिटी त्या लोकांना दिली पाहिजे. बघूया सिक्युरिटी दिल्यानंतर कोण इस्लामी जिहादी व्यक्ती येतोय त्या पंडितांना परत एकदा 90s प्रमाणे त्यांना हाकलवून लावू शकतो. 90चा जमाना वेगळा होता. आज सरकारने फक्त हिंमत दाखवावी हिंदू लोकांना सेटल करण्याची. बघूया कुठला जिहादी येतोय त्यांना हाकलवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्यात दम असेल ना तर येऊन दाखवावं, पण सरकारने पहिलं पाऊल टाकावं लागेल. आणि आज जी पहलगामची घटना घडली आहे त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की मुस्लिम व्यक्ती हा कधीही स्वीकार करणार नाही आपली चुकी. त्याला फक्त हिंदूंचं नुकसानच करायचं आहे. त्याचं जे धर्म आहे त्याला हेच सांगतं की काफिरला मारायचं आहे. काफिर जिथे दिसेल त्याचं डोकं फोडा, त्याला मारा, हेच कुराण सांगते. आणि खरा मुसलमान तोच आहे जो अशा प्रकारच्या आतंकवादी घटनांना मदत करतो. आणि काश्मीरचे मुसलमान यातच आपल्या धर्माचं भलं मानतात. जर आपल्याला धार्मिक लढा द्यायचा असेल, जर हिंदू धर्म टिकवायचा असेल, महर्षी काश्यपची भूमी जर आपल्या भारतात ठेवायची असेल, तर आपल्याला हे जे धार्मिक लढाई सुरू आहे, ही धार्मिक लढाई सुरू आहे, हे धार्मिकपणा स्वीकार करावा लागेल. आपण सेक्युलर राहून हा लढा लढू शकणार नाही. प्रत्येक व्यक्ती आज हेच म्हणतोय. आज मी बेंबीच्या देठापासून तुम्हाला निवेदन करतोय मित्रांनो, हे जे अमन की आशा, काश्मीरियत, जम्हूरियत हे जे शब्द वापरले जातात ना, हे ढोंग आहे, सरळ सरळ ढोंग आहे. काश्मीरची भूमी आपल्यापासून हिरावून घेण्याचं हे नाटक आहे. काश्मीरची भूमी माझी आहे, माझ्यासारख्या प्रत्येक हिंदूंची आहे, महर्षी कश्यपपासून अनेक महाराजांची आहे. यावर कोणत्याही इस्लामिक व्यक्तीचा हक्क नाही. तुम्हाला जर आझादी हवी असेल तर आझादी घ्या, निघून जा पाकिस्तानला, पण ही भूमीचा तीळ मात्रही हिस्सा तुम्हाला मिळणार नाही. जो द्यायचा होता तो दिला 1947ला, तोही द्यायचा नव्हता पण दिलेला आहे. आणि त्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही खुश नाही आहात. तुम्हाला काश्मीरची भूमी आहे ना, ही भूमी घेण्याच्या अगोदर तुम्हाला भारतीय सेनेचा सामना करावा लागेल. भारतीय सेना ही पाकिस्तानच्या सेनेला सामना करू शकते, त्यांना लढा देऊ शकते, पण हे आतले किडे, हे जे साप हे काश्मीरमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि अनेक राज्यांमध्ये पसरले आहेत ना, पहिला यांना भारतीय सरकारला लढा द्यावा लागेल. आपल्यासारख्या हिंदूंना सामोरं जावं लागेल. जोपर्यंत आपण स्वीकार करणार नाही की हे साप भारतात आहेत, तोपर्यंत काश्मीर किंवा जो धार्मिक लढा आहे तो जिंकू शकणार नाही. आज जेव्हा भारत सरकारने, मोदींनी जेव्हा 48 तासांमध्ये पाकिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सार्कचा विजा घेऊन जे लोक उपचारासाठी किंवा ज्यांचं लग्न झालं आहे असे पाकिस्तानी लोक जे भारतामध्ये आहेत, त्यांना पुढच्या 48 तासांमध्ये जेव्हा यांना हाकलवून लावलं, यांना जाण्यासाठी सांगितलं, जेव्हा अनेक लोकांना एक उदारता मनात आली आहे की 48 तासामध्ये हे लोक कसे जातील. अनेक राजस्थान, पंजाबमध्ये अशा घटना घडत आहेत की पाकिस्तानी पुरुषांसोबत भारतीय महिलांनी लग्न केलेलं आहे आणि त्या महिला आज विचारत आहेत की आमच्याकडे भारतीय सिटिझनशिप आहे, पण माझी मुलं आणि माझा नवरा हा पाकिस्तानी आहे, तर माझ्यासारख्या महिलेनी कशा प्रकारे 48 तासांमध्ये पाकिस्तानात जायचं. आता माझा हा प्रश्न आहे की भारतामध्ये इंडोनेशियानंतर सगळ्यात जास्त मुस्लिम आबादी आहे, सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे, आणि असं असून सुद्धा त्या देशद्रोही महिलेला पाकिस्तानी पुरुष सापडला. आपली शारीरिक भूक संपवण्यासाठी, लग्न करण्यासाठी तुला पाकिस्तानचाच पुरुष सापडला. भारतामधले मुसलमान काय मेलेले होते? एक पुरुष तुला चांगला भारतामध्ये सापडला नाही लग्न करण्यासाठी, आणि आज तू भारत सरकारला विचारतेस की मी 48 तासामध्ये कसं जायचं, इथून तत्पर निघायचं. असे देशद्रोही व्यक्ती या राजस्थानच्या, या पंजाबच्या देशभक्तीच्या भूमीवर आज जे हे लोक राहिलेत ना, या महिलेची मुलंच उद्या पाकिस्तानचे झेंडे घेऊन या भारत भूमीवर असतात आणि म्हणतात की या भूमीवर सुद्धा माझा हक्क आहे. कसला हक्क? कसला काश्मीर? कसली जमीन तुमची? ही भारत भूमी हिंदूंची आहे. भारताला आपलं मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भारत भूमी आहे. हे जे पाकिस्तानी नवरे लग्न करून इथे बसलेत ना, यांचा हा भारत नाही. असो मित्रांनो, याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.